युगानुयुग झाली. प्रत्येकाने त्या परमात्म्याचा शोध सुरू केला. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, उपनिषद, ग्रंथ, उपसंहार, कितीतरी ग्रंथ आहेत. म्हणजे प्रचंड प्रमाणात ग्रंथ आहेत. त्याच्याबरोबर त्याला प्राप्त करण्यासाठी म्हणून अनेक विध साधना सांगितलेल्या आहेत. ध्यानाच्या अनेक प्रकार सांगितलेले आहेत. अगदी सोप्या पद्धतीने तीर्थाटन बी सांगितलेले आहे. ह्या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून ज्यावेळेला आपण परमशांतीच्या प्राप्तीसाठी धडपडतो, प्रयत्न करतो. आमची भूमिका एवढंच आहे की परमात्मा म्हटलं की शंख चक्र गदा पद्म घेऊन त्यानं यावं आणि आम्हाला आशीर्वाद द्यावा, आमचा संसार त्याने चांगला चालवावा, पैसा अडका द्यावा, धनदौलत द्यावं. ही जी परमशांतीची किंवा सुखाची जी आपण व्याख्या केलेली आहे की बँक बॅलन्स, पैसे, ह्या सगळ्या गोष्टी असल्या की आम्हाला सुख मिळतं. खरं सांगू, सुख वेगळं आहे आणि परमशांती वेगळी आहे. त्या परमशांतीच्या प्राप्तीसाठी अनेकांनी प्रयत्न केले. हे सगळं करत असताना ग्रंथादी असतील, लक्षात आलं का, उपनिषद असेल, साधना असतील, सगळ्या गोष्टी असतील. तो अनाकलनीय इंद्रियातीत अतींद्रिय जो असणारा परमात्मा आहे, त्याच्या प्राप्तीकरता आम्ही इंद्रियांचा आधार घेतो. बरोबर आहे ना. तो इंद्रियांना सापडतच नाही. मन बुद्धी अगोचर, न चले तर्काचा विचार, उल्लेख परेहुनी परब्रह्म ते. बरोबर आहे की नाही. म्हणजे अउल्लेखनीय आहे, तर्काला सुद्धा सापडत नाही, मनाच्याही तो हाताला लागत नाही, असा असणारा परमात्मा. आता मन हे एक इंद्रियच आहे ना. एकूण इंद्रिय किती आहेत? 10 इंद्रिय आहेत आणि 11वं मन हे एक इंद्रियच आहे. त्या इंद्रियाला सुद्धा तो प्राप्त होत नाही. सगळ्यात बलाढ्य इंद्रिय कोणतं तर ते मन आहे, पण ते त्याला सापडत नाही. मग आम्ही बलाढ्य मनाच्या म्हणजे बलाढ्य इंद्रियाच्या मनाला देखील जो सापडत नसेल तर तो आम्ही ह्या ज्ञानेंद्रियाने कसं त्याला प्राप्त करायला जातो. आणि सगळ्यात ॲक्सेप्टेबल इंद्रिय कोणतं आहे माहिती आहे का? सगळ्यात जास्त पॉवरफुल इंद्रिय डोळा. दृष्टी हे सगळ्यात पॉवरफुल आहे. कारण जे दिसतं ना त्याला आम्ही सत्य मानतो आणि ते सत्यच आम्ही ॲक्सेप्ट करायला जातो, जे दिसतंय ते. बरोबर आहे. आम्ही ग्रंथ वाचायला जातो, कशाने वाचतो आम्ही? डोळ्या इंद्रियानंच वाचतो. बरोबर आहे. आता तो डोळ्या इंद्रियाने मी ग्रंथ वाचायला जातो, डोळ्यानंच आम्ही तीर्थक्षेत्रात ठिकाणी जातो, डोळ्यानंच आम्ही सृष्टीला पाहतो, डोळ्यानंच आम्ही सगळ्या गोष्टी करत असतो. म्हणजे ॲक्सेप्टेबल म्हणजे स्वीकारणारं सगळ्यात मोठं इंद्रिय म्हणजे तो डोळा आहे. आणि डोळ्यानं जर त्याला पाहायला गेलो तरी सुद्धा त्या डोळ्याला मर्यादा आहेत. अतींद्रिय असणार परमात्मा जर आम्ही ते डोळ्यानं पाहायचा प्रयत्न केला तर तो सापडत नाही. भूमिका अशी आहे की इंद्रियातीत असणाऱ्या परमात्म्याला इंद्रियांना बाजूला ठेवूनच तुम्हाला ते करावं लागेल. बरोबर आहे ना. डोळ्यानं दिसते तेच आम्ही सत्य मानतो. म्हणजे ही जी 5 इंद्रिय आहेत, ज्ञानेंद्रिय आहेत, ही काय करतात माहिती का? मॅक्झिमम ॲक्सेप्ट करतात. मॅक्झिमम. रसनेंद्रिय आहे, लक्षात आलं का? रसनेंद्रियाच्या द्वारे आपण अन्न ग्रहण करतो, त्यातून विविध तरंग निर्माण होतात. रजोगुण, तमोगुण, सत्वगुणासारखे वेगवेगळे गुण जे आहेत त्या रसनेंद्रियाच्याच माध्यमानं निर्माण होतात. मग रसनेंद्रिय सुद्धा त्याच्या प्राप्तीला आड कशी येतात? आम्ही जे आहार घेतो, अति तिखट, अति आंबट, तेलकट, लक्षात आलं का, मांसाहार, ह्या सगळ्या गोष्टींमुळे होतं काय माहिती आहे की आमचा तमोगुण प्रभावित होतो. तेलकट तुपट ज्यावेळेला मी खातो त्यावेळेला आमचा रजोगुण प्रभावित होतो. मग इंद्रियानं त्याला प्राप्त करायचं म्हटलं तर तो प्राप्त होईल का? तर नाही. का? इंद्रिय काय करतात माहिती आहे का? त्याला आड येतात. डोळा या इंद्रियाला सवय कुठली लागलेली आहे? शंख चक्र गदा पद्म. आम्ही मंदिरात जातो, ज्या शांतीसाठी, ज्या सुखासाठी, ज्या आनंदासाठी आम्ही त्याच्या दर्शनाला ज्यावेळेला मंदिरात जातो, डोळ्यानं जेव्हा मी
तीर्थक्षेत्रा ठिकाणी जातो त्यावेळेला आम्हाला शांतीऐवजी बऱ्याच गोष्टींना तोंड द्यावं लागतं. भूमिका लक्षात आली का? बऱ्याच गोष्टींना आम्हाला तोंड द्यावं लागतं. तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी अवाढव्य मंदिर उभे केलेले आहेत, अवाढव्य कलाकृती उभी केल्या, अवाढव्य मूर्ती उभे केलेल्या आहेत आणि त्या मूर्तीमध्ये आम्ही जेव्हा परमशांती शोधायला जातो, सगळीच जातात, तेव्हा तर आनंद न मिळता गलगलाट, दंगा, लक्षात आलं का? या सगळ्या गोष्टीला सामोरं जावं लागतं. मग डोळ्यानं ती शांती मिळत नाही, रसनेंद्रियानं ती शांती मिळत नाही, कर्णेंद्रियानं बी ती शांती मिळत नाही. लक्षात आलं का? ज्या शांतीसाठी आम्ही विविध गाणी ऐकतो, विविध मंत्रोच्चार ऐकतो, लक्षात आलं का? पण त्यानं समाधान होत नाही, कारण प्रत्येकाच्या आवडीनिवडी चॉईस वेगळी ऐकण्याची. किती ऐकाल तुम्ही ऐकून तरी सुद्धा तो प्राप्त होत नाही. बरोबर आहे? स्पर्शानं तो अजिबात संबंध येत नाही. म्हणजे तो अतींद्रिय असणारा परमात्मा आम्ही ज्यावेळेला इंद्रियानं शोधायला जातो त्यावेळेला खऱ्या अर्थानं आमच्या पदरात काही पडत नाही, काही पडत नाही, पश्चातापापलीकडे काही पडत नाही. मग अतींद्रिय असणारा, इंद्रियातीत असणारा तो परमात्मा, ती परमशांती मग कशी प्राप्त करायची? तर ती इंद्रिय साधनेला ज्यावेळेला आम्ही लावतो, मी नेहमी सांगत असतो, ज्यावेळेला मी परमशांतीच्या सुखासाठी ध्यानाला बसतो, ध्यानाला बसल्यानंतर आम्ही डोळे मिटतो. तर डोळ्याला सवय काय? डोळे मिटले तरी बघायची सवय आहे, डोळे मिटले तरी बी बघायची सवय आहे. लक्षात आलं का? स्वप्न रूपाने ते आपल्या डोळ्यासमोर येतं, बघायची सवय आहे. मग त्या इंद्रियाला काय करायचं माहिती आहे का? दोन्ही दृष्टीच्या मध्ये जी भ्रुकुटी आहे, दोन्ही डोळ्यांच्या मध्ये जी भ्रुकुटी आहे, ती दृष्टी त्या भ्रुकुटीच्या ठिकाणी केंद्रित करायची. कानाला श्वास आणि उश्वासाचा जो आवाज येतो त्या आवाजाच्या ठिकाणी केंद्रित करायचं आणि मनाला श्वासाच्या ठिकाणी केंद्रित करायचं. आणि ज्यावेळेला ही तिन्ही इंद्रिय, कारण ही पॉवरफुल इंद्रिय आहेत, तिन्ही इंद्रिय ज्यावेळेला आपण कामाला लावतो, लक्षात आलं का? त्यावेळेला आपण निश्चिंत असतो आणि मग जी क्रिया चालू राहते ती क्रिया परमशांतीच्या दिशेने वाटचाल करायला लागते. आता ही जी इंद्रिय आहेत, ही इंद्रिय हळूहळू हळूहळू त्यापासून दूर होतात. लक्षात आलं का? मन श्वासोश्वासापासून दूर होतं, आपल्याला श्वास चालू आहे का बंद आहे हेही कळत नाही त्या अवस्थेमध्ये. दृष्टीसुद्धा हळूहळू हळूहळू हळू कमजोर होत जाते, लोप पावते. कान सुद्धा हळूहळू हळू लोप पावतात आणि उरतो ती फक्त परमशांती. मग ती शांती कुठे आहे? दृष्टी अधीन आहे का दृष्टीरहित आहे? इंद्रिय अधीन आहे का इंद्रिय रहित आहे? इंद्रिय रहित आहे. आम्ही इंद्रियाने शांतीच्या वेळेला प्राप्त करायला जातो ना, त्यावेळेला हातात काय लागत नाही. इंद्रिय रहित ज्यावेळेला आम्ही आत अंतर्मुख होऊन ज्यावेळेला आम्ही ध्यान करतो, लक्षात आलं, त्यावेळेला परमशक्तीचा अनुभव येत असतो. आता ऐकायची सवय आहे, मग काय करायचं? सुरुवातीला आपलं मन केंद्रित करण्यासाठी एक गोष्ट करावी. कुठली गोष्ट करावी? आपण असं ओपन बसलो ध्यानाला, एकांत ज्यावेळेला ध्यानाला बसतो त्यावेळेला काही ना काहीतरी गोंगाट हा ऐकायलाच येतो. मग काय करायचं माहिती आहे का? प्रतिकूलतेमध्ये अनुकूलता कशी शोधायची? पक्ष्यांचा आवाज येतोय, त्या आवाजाकडेच लक्ष केंद्रित. येतो का मला ऐकायला? पक्ष्याच्या आवाजाकडेच लक्ष केंद्रित करायचं. मंजूळ वाऱ्याच्या आवाजाकडे लक्ष केंद्रित करायचं आणि ते लक्ष केंद्रित करत 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 जेव्हा तुम्ही इंद्रियांना तिकडे गुंतवता त्यावेळेला तुम्ही रिलॅक्स राहता, त्यावेळेस तुमचं ध्यान लागतं. आपल्या ह्या चर्चेतनं बाळांनो एकच गोष्ट महत्वाची आहे, ती कुठली? की इंद्रियातीत परमात्मा इंद्रियानं अनुभवता येत नाही. मग ती इंद्रिय काय करावीत? तर इंद्रिय ती अंतर्मुख करावीत. लक्षात आलं का? बाहेर जेवढं विश्व आहे ना त्याच्या कितीतरी पटीनं आत एक विश्व आहे आणि त्या विश्वाची सैर करता आली पाहिजे आपल्याला. बाहेर जे इंद्रिय धाव घेतात ना ती इंद्रिय आतमध्ये गेली पाहिजेत. लक्षात आलं का? ती इंद्रिय अंतर्मुख केली, लक्षात आलं की मग जी परमशांती आहे ती परमशांतीचा शोध आतमध्ये लागतो. पण मंदिराच्या बाहेर कासव ठेवतात. कासवाची सवय काय माहिती आहे का? ज्यावेळेला ते कोणते संकट आलं की ते एकाग्र होतं, अंतर्मुख होतं आणि सगळी आपले हातपाय
आत ओढून घेतं ते. लक्षात आलं का? अंतर्मुख होतं ते. म्हणजे जशी इंद्रिय अंतर्मुख केल्यानंतरच तो प्राप्त होतो, तसं ती खूण आहे. तुम्ही बाबा दर्शनाला जाताय खरं, पण तुम्ही दृष्टी या इंद्रियानं त्याला न पाहता तुम्ही दृष्टी ते अंतर्मुख करा. लक्षात आलं का? कासवासारखं. आणि मगच तुम्हाला ते परमशांतीचं आणि त्या परमात्म्याचं दर्शन होईल. कासवाचं दर्शन झाल्याशिवाय आत दर्शन होत नाही. का? ते कासव हे अतींद्रिय म्हणजे इंद्रिय आत घेण्याचे प्रतीक आहे. तसं इंद्रिय ज्यावेळेला आम्ही आत घेतो त्यावेळेला खऱ्या अर्थाने त्या परमात्म्याचा शोध लागतो. किंबहुना आपणच परमात्मा स्वरूप आहोत ही अनुभूती येते आणि परमशांतीचा एक आनंद मिळून जातो. कळलं का बाळाला?